तर कारेबा ह्या पराठीचा असा कोण झाला तर असं कसं म्हणतात सांगू तुम्हाला, तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्याला फॉलो पण करून घ्या. तर काय म्हणता मंडळी, तर कशा तर आज जायचं तो आपल्याला अरोडा बाजारले. कारण असं आहे की पीक विम्याची काही डॉक्युमेंट आपल्याला न्यायचे होते. सर्वात पहिले तर आपण टॅक्सीत आलो. आपल्या गाडीत तर पेट्रोल लय होतं, पण गाडीच्या चक्क्यातच हवा कम होत. मग काय गाडीच्या चक्क्यात हवा मारून 110च्या स्पीडनं निघालो आपण अरोडा मार्गे. आणि वातावरण असं होतं की आताच पाणी येते की काय. जरासे समोर गेलो तर एवढी पराठी पाण्यात होती ना रे बा, काय सांगू तुम्हाला. पुरं वावर पाण्याने भरलेलं होतं आणि आपण म्हणत होतो की आपल्या इकडे पाणी जास्त आहे, पण इकडे तर सगळ्यात जास्त पाणी येणार रे बा. तिथून डायरेक्टली आलो आपण अरोड्यात आल्याबरोबर पहिले तर आम्हाला ते घर माहितच नव्हतं. आम्हाला ती डॉक्युमेंट द्यायची होती. कसं तरी आम्ही विचारत डॉक्युमेंट द्यायची होती, तर ती आलो. मग काय डॉक्युमेंट देऊन आपण निघालो घराकडे. काऊन की पाण्याचा मौसम असा होता की काही सांगता येत नव्हतं की पाणी कधी येते कधी नाही. घरी आल्याबरोबर तर आपण मस्त तयारी केली. काऊन की आपल्या भावाच्या घरी आज होतं गणपती बाप्पाचं जेवण. तशी पण आपल्याला चांगलीच जोरातनं भूक लागली होती. मग केलं आपण पोट भरतं जेवण केलं. नंतर होतं गणपती बाप्पाचं विसर्जन. तिथून आलो आपण गावातल्या तलावावर. आम्ही करतो गणपती बाप्पाचं विसर्जन. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.